2 चष्मे आहे म्हटल्यावर विचार करते हा लावू की तो लावू, दोनपैकी कुठला चांगला दिसतो सांगा बरं तुम्हीच मला कॉमेंट करून. तर आज मला जायचं होतं बाहेर, कारण की आता दिवाळी आलेली आहे आणि जवळच, म्हणून मला छोटी मोठी अशी कामं आहेत आणि मला बाहेर जायचं होतं. पण मायरा माझ्या जवळ होती, मागे मागे फिरत होती, म्हणून थोडासा वेळ लागला आणि कसं तरी तिला गंडलावून मी निघाली बाहेर. बाहेर जाता छान असं फ्रूट्स दिसले, पण फ्रूट इतके नीट नव्हते, म्हणून थोडे मी मायरासाठी फ्रूट्स घेतले. पेरू खूप आवडतं मायराला, म्हणून पहिले पेरू घेतले मी. आणि घरी आल्याबरोबर तिला बघा ना किती आनंद झालेला आहे की काय आणलेलं आहे माझ्यासाठी. सगळ्यात पहिले तिला काय आणलेलं आहे ते दाखवलं आणि बघा किती आनंद दिसतोय ना तिच्या चेहऱ्यावर. हाच आनंदासाठी ना काही बाहेर गेले की आणावंच लागतं, कंपल्सरी असतं बिलकुल. त्यानंतर छान मस्त मायराला पेरू कापून दिला, कारण की पेरू खायचा होता पिल्लूला. आणि हातात बघा ना बांगडी आणि रबर टाकलेला होता, काय माहीत कुठून एवढं डोकं चालतं तर हिचं. आणि त्यानंतर मस्त आम्ही पेरू एन्जॉय केला. आज काय बनवायचं म्हणून विचार केला, भाज्या होत्या भरपूर, म्हणून मग आज विचार केला की पावभाजी बनवूया. आणि मायराला ना 1 मिनटंही मी का 1 तास सोडून गेली ना की असं होतं ना की कधी भेटते आणि कधी नाही, आणि खूप लाड करावासा वाटतो, जवळ घ्यावासा वाटतो, असं वाटतं की जावंच नाही, पण काही कामं तर करावीच लागतात ज्यासाठी तिला घरी सोडावंच लागतं. त्यानंतर मस्त पावभाजी खाली आणि असा मस्त एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.